नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता ती प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. तुम्हाला आठवत असेल, नुकताच तुमच्या खात्यात 8वा हप्ता जमा झाला आहे. पण आता सरकारने एकापाठोपाठ एक दुसरी मोठी भेट दिली आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. 9व्या हप्त्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या 18 जिल्ह्यांना हा लाभ मिळणार आहे, कोणत्या बँकमध्ये पैसे आधी येणार आहेत आणि जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्हाला काय करावे लागेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचा हप्ताही थांबू शकतो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आधारवड ठरली आहे. केंद्र सरकारच्या PM किसान योजनेप्रमाणेच राज्य सरकारसुद्धा वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. नुकताच राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एक क्लिकवर कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. सुमारे 2,000 कोटी रुपयांचा निधी 93 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळाला होता त्यांच्यासाठी आता 9व्या हप्त्याची दारे उघडली आहेत. वितरणाची वेळ आणि पद्धत. सरकारने हे वितरण अतिशय नियोजित पद्धतीने करण्याचे ठरवले आहे. सकाळी बँका उघडल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होणार आहेत. यासाठी 3 मुख्य गट केले आहेत. पहिला गट सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, दुसरा गट दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, तिसरा गट संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत. म्हणजेच जर तुम्हाला दुपारी मेसेज आला नाही तर काळजी करू नका, रात्रीपर्यंत तुमच्या मोबाईलवर क्रेडिटचा मेसेज येऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, काही तांत्रिक कारणामुळे तुमचा हप्ता अडकू शकतो. सरकारने काही कडक नियम लागू केले आहेत. eKYC तुमची बँकेची आणि आधारची eKYC पूर्ण असणे अनिवार्य आहे. आधार लिंकिंग. तुमचा आधार कार्ड नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक असावा आणि तो अपडेटेड असावा. उत्पन्न मर्यादा. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. सरकारी नोकरी. कुटुंबातील कोणतीही सरकारी नोकरी नसावी. राशन कार्ड. पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असल्याने शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.